नामवंत मल्ल आहेत आणि एक चांगले पैलवान होते आणि त्यांनी इतिहासामध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे। जुनी लोक ह्यांचं आदरानं नाव घेतात। मी ज्यांना ज्यांना विचारते ते म्हणतात की बाळू पाटील एक आवडता पैलवान, गरीब पैलवान, सदैव लोकांच्या बरोबर चांगलं बोलणारा, सदैव ताकदीचा गर्व नसणारा, एकदम प्रामाणिक असणारा पैलवान म्हणजे बाळू पाटील। जय हिंद। आज आपण अशा एका मल्लाजवळ आलेलो आहे। तो मल्ल म्हणजे जगापासून अपरिचित असणारा मल्ल आहे, पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, मी आजपर्यंत भरपूर इंटरव्ह्यू घेतल्या विविध पैलवानांच्या, आणि पैलवानांचे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर, मुलाखती घेतल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुमच्या आवडीचा पैलवान कोण, तर ते बोलून जायचे की पैलवान बाळू पाटील। मग त्यावेळी मी विचारायचं बाळू पाटील आहेत कुठं, तर त्यांचा काही पत्ता नाही, मला माहित नाही असे म्हणायचे ते पैलवान। तर मी अशीच माहिती काढली आणि मला आज समजलं की बाळू पाटील हे सांगली या ठिकाणी आहेत। आवर्जून बाळू पाटील यांच्याकडे आलो। यांचा फोटो बघा, हा त्यांचा फोटो आहे, 1978चा फोटो आहे। एक नंबर देखना दिसणारा पैलवान, जो बऱ्याच पैलवानांच्या हृदयामध्ये घर केलेला। तसेच मराठी पिक्चर मधली हिरोईन जयश्री गडकर सुद्धा ज्यांना बघायला आली होती, असे पैलवान म्हणजे पैलवान बाळू पाटील, ज्यांना बघत आणि बघतच राहावं असा पैलवान आज यांच्या जवळ आलेला आहे। बाबा, तुमचं नाव काय? माझे नाव बाळू बाळू पाटील। बर बर बर। कुठं तालमीत होता? तालमीत कुठल्या होता? मठ मठ तालमीत होता? बर बर बर। तुम्ही कुस्त्या खेळला? कल्लापा वाळकी बरोबर कुस्ती खेळला? मग कुणाबरोबर खेळला? मी नाही। दादू चौगले? नाही। दादू चौगले पाडले की तुम्ही? पाडले। दादू चौगले पाडले? 2 वेळा पाडले? बर। आणि कुणाबरोबर खेळला कुस्ती? संभाजी पवार? बिजली मल्ल संभाजी पवार? ह्यो फोटो कोणाचा? माझा। तुमचा फोटो आहे ह्यो? हा बाळू पाटील यांचा फोटो आहे, आपण बघू शकता। मलाही सांगा, तुम्ही ह्याला पाडले नव्हता? तुम्ही कल्लापा वाळक्याला? कल्लापा वाळक्याला पाडले की तुम्ही? बर बर। आणि कुणाबरोबर कुस्ती खेळला? पैलवान लय होते की। मठ तालमीत तुमचे वस्ताद कोण होतं? सातारकर वस्ताद होते ना? सातारकर। आणि ह्यो होता का तुमचा मठ तालमीमध्ये कळंत्रे, रंगा कळंत्रे? रंगा कळंत्रे होते? मग तुम्ही सांगलीला आला परत? सरकार काय तुम्हाला पैसे वगैरे मानधन देत काय? मानधन नाही देत? बर बर बर। मग तुम्ही जयश्री गडकरना बघितलं? सगळ्यांनी बघितलं मी। जयश्री गडकरना बघितलं? बर बर। कुस्ती वगैरे खेळला तुम्ही? कुणाबरोबर खेळला? महाराष्ट्र केसरी पैलवानाबरोबर खेळला? कोणाबरोबर? दादू चौगल्याबरोबर खेळला? दादू चौगल्या पाडलं? कुठं पाडलं ते? कुठं? खासबागात? खासबागात कुणा बरोबर खेळायचा कुस्त्या तुम्ही? दादू चौगले? संभाजी पवारांसंग खेळा? बर बर। ही तब्येत तुमची होती अशी? तुम्ही किती बैठका मारायचं? बैठका दंड किती? 2,500? आणि दंड दंड किती मारायचा? दंड किती मारत होता? दंड किती मारायचा? 2-3 हजार? नाही, 1,000। 1,000? आणि बैठका 2-2.5 तेवढं मारायचं? आणि मठ तालमीत कुस्ती खेळायचं तुमच्या बरोबर? मग पैलवान कोण कोण होते त्यावेळी? जमनिक होता? जमनिक बारका होता ना? जमनिक वस्ताद म्हणजे शिवाजीराव जमनिक ही बारकी जोड म्हणायची। तुम्ही लक्ष्मण वडराला पाडलं का? लक्ष्मण वडर बरोबर खासबाग मध्ये कुस्ती झालती तुमची? रामा माने त्यांच्यावर कुस्ती झालती। मग तुम्हाला सरकारतर्फे काही पैसे मिळत नाहीत? हा बर बर। तुम्हाला असं वाटतं का पैलवानांना पैसे मिळावे गव्हर्नमेंट कडनं? पाहिजे, मिळाले पाहिजे। हा आता 77 वर्ष वय आहे तुमचं? तुम्ही आणि कुणाबरोबर खेळला कुस्त्या? शड्डू मारताय म्हणतात तुम्ही? शड्डू मारून दाखवा की। बाळू पाटलाचा शड्डू। बाळू पाटलांनी शड्डू मारलेला आहे। एक वेळचे नामांकित पैलवान आहेत। यांचा फोटो बघितल्यावर यांची तब्येत कळू शकते। आज वय वर्ष 77 आहे। 77व्या वर्षी
असं साधारण जीवन जगत आहेत. एक काळचा नामांकित पैलवान, ज्या पैलवानाला बघण्यासाठी बरीच लोक यायची, आज तो पैलवान सगळ्यांच्या पासून वंचित आहे. महाराष्ट्र सरकारचं, भारत सरकारनं सुद्धा अशा पैलवान जे जुने आहेत, ज्यांनी नाव एक काळ गाजवलेलं आहे, त्या पैलवानांना गव्हर्नमेंटनं मदत केली पाहिजे. आज आपण पाहू शकता आपल्या पुढे आहेत, कुठली मदत नाही आहे. कोल्हापुरामध्ये घर आहे ते पडलेलं आहे म्हणून तिथून सोडून जावायच्या घरी आलेले आहे. मग जो पैलवान एकदम महाराज केसरी लेवलच्या पैलवानाचा बरोबर कुस्ती खेळलेला, एक काळचा नावाजलेला पैलवान, जयश्री गडकर पर्यंत अशा मोठमोठे हिरोईन, मोठमोठे व्यक्तिमत्व यांना भेटायला यायचे असे पैलवान, बरोबर ना. आज ह्यांच्या जवळ आपण आलेलो आहे. यांना गव्हर्नमेंटनं मदत केली पाहिजे. मला सांगा, ते नव्हे कुस्त्या लय खेळायचो तुम्ही, दिल्लीपर्यंत गेलता? आई ग, दिल्लीत सतपालवर खेळला काय? आई ग, सतपालवर कुस्ती खेळला? आणि कोणावर खेळला? आठवत नाही वे, आठवत नाही. बरं बरं बरं. मग दिल्लीपर्यंत गेला म्हणजे लयच काम चांगलं किंवा तुमचं. तुमची आठवण काढता चंबा मुतनाळ बरोबर खेळला तुम्ही, चंबा मुतनाळ बरोबर कुस्ती खेळला, हिंद केसरी चंबा मुतनाळ. परत मारुती मानेला बघितलं तुम्ही? बघितलं मारुती माने, गणपती आंधळकर कोण आहे त्यांना बघितलं का तुम्ही? हा. परत बंडा रेट्रेकर, बंडा बंडा महिपती केसरे वगैरे. बर. रंगा कळंत्रे, रंगा कळंत्रे माहित आहे, तुमचं नाव काढतात. हा. आणि जमनिक वस्ताद सुद्धा तुमचं नाव काढतात. जमनिक मठ तालमीत होता बघा, शिवाजी जमनिक. मला बाळू पाटला वळंबा लावल्यावर बाळू पाटलांची तब्येत अशी होती म्हणलेत. मला बरं वाटलं आज तुम्हाला भेटून. तब्येत बघा, आज यांची तब्येत अशी आहे. गव्हर्नमेंटनं खरंच अशा पैलवानांच्या थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. यांची कमीत कमी जे दवाखान्याचा खर्च आहे तो तरी गव्हर्नमेंटने यांना द्यायला पाहिजे. तसेच यांच्या म्हातारपणी कुस्त्या खेळल्या तेव्हा सगळ्यांनी यांना टाळ्या वाजवल्या. आम्ही सगळ्यांना बघायला बरं वाटत होतं. बाळू पाटलांची मैदानात कुस्ती का लावायची, तर बाळू पाटलाला बघायसाठी कुस्ती लावायची, असा पैलवान बाळू पाटील होता, असं जुन्या लोकांच्याकडून मी ऐकतो. आणि आज अशी लोक ही वंचित आहेत, त्यांना गव्हर्नमेंटनं मदत केलीच पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अशा पैलवानांना मदत केली पाहिजे. मला नुसतं समजलं आज सांगली या ठिकाणी ते आहेत म्हणून, तर मी पूर्ण पत्ता काढून यांना भेटायसाठी फुल प्रयत्न केला ना आज यांच्याजवळ आलो. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी लोक आम्हाला भेटलीत. तर सर्व लोकांना मी एवढंच सांगेन की आपण अशा लोकांना मदत करायला पाहिजे ज्यांनी पूर्वीचा काळ गाजवलेला आहे. आणि काय सांगणारा, काय नवीन पिढीला काय सांगणारा? काय नवीन पोरं कशी खेळतात कुस्त्या बघताय? नाही बघत कुस्त्या? कुस्त्याला चांगले खेळतात की नवीन पैलवान? मग ती त्यांना तुम्ही काय सांगणारा? येतच नाहीत आणि व्यायाम करत नाहीत, व्यवस्थित व्यायाम करत नाहीत. तुम्ही कितीला उठायचं सा? त्यावेळी कुस्ती खेळत होता तेव्हा 4ला उठायचं. आणि खायचं काय तुम्ही? खायचं काय खायचं? काय खाया नव्हतं आणि बावड्यापर्यंत पळायचं जायचं. आणि खायला काय मिळायचं? दूध वगैरे मिळायचं त्यावेळी. 78ला दूध मिळत होतं त्यावेळी. दुधाची किटली आहे? कुठं आहे ती? तालमीत तुमच्या म्हस होती, मठ तालमीत. तुमच्या एकट्यासाठी दुधासाठी म्हस ठेवलेली? तुमचे वडील पैलवान होते का? वडिलांनी तुमच्यासाठी म्हस ठेवलेली तालमीत, मठ तालमीत? क्या बात आहे. आणि त्या म्हशीचं दूध पिणार तुम्ही? अरे बापरे, बदामाचं पोतं आणायचं तुमच्यासाठी? बदामाचं पोतं, मोसंब्याचं पोतं असं खाऊन तब्येत केलेली बाळू पाटील साहेबांनी रस्त्याने निघालेत की माणसं म्हणतात बघत राहायचे. तुम्ही मारुती पाटील बाचणीचा माहिती आहे? मारुती पाटील बाचणीचा तो म्हणला होता तुमची ओळख आहे, माझं लयच मस्त, माझा खास माणूस म्हणलं बाळू पाटील. मी सर्व जुन्या मल्लांना सांगतो, बाळू पाटील मामा हे असे आहेत. तब्येत एक काळ असा होता की त्याची तब्येत बघितली की माणसं त्यांना बघायला यायचे. आज ते फार सर्व लोकांच्या पासून वंचित आहेत. सर्व लोकांनी त्यांना येऊन भेटलं पाहिजे. अशा लोकांना एक काळ गाजवलेला आहे. म्हातारा वयात तर अशा लोकांनी आधार दिला पाहिजे. असे महान कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाळू पाटील साहेब आहे. आणि काय सांगणार बाबा? काय बोलणार? काय तुम्ही काय बोल ना, मी बोलतोय. काय नाही बाबा, तुम्ही काय कुस्ती खेळला का नाही? शड्डू जरा मारा आणि एकदा. बर बघा, अजून शड्डू मारतात. वय 77 वर्ष वय आहे.
कामाला कुठे केलं? काम काय केलं का? काम नाही बाबा, काम नाही कोणती. नाही केलं. तालमीत मग दिल्लीत गेला असा तुम्ही? दिल्लीला कुस्ती गेलता? दिल्ली मैसूर या ठिकाणी कुस्ती खेळलेले आहेत. आणि कुणाबरोबर कुठे कुठे गेलता कुस्त्याला? कुठे नाही गेलो. महाराज खासबाग मध्ये कुस्त्या किती खेळल्या? शाहू महाराजांना भेटला? शाहू महाराजांनी तुम्हाला बक्षीस दिलं असेल की? काय दिलं बक्षीस? काय आठवत नाही? बर. आणि 78चा फोटो आहे हो. बलदंड शरीर, हनुमंतासारखं. हनुमंतासारखं आहे ना? बर. शरीर बघू शकता. आणि काय सांगणार? बोला की तुम्ही. नवीन पोरं लय मोबाईल मध्ये जायला वाया. काय सांगू? मोबाईल मध्ये जरा पोरं वाया की जायला ना. तुमचं घर आहे कोल्हापुरात? मग कोल्हापुरात घर सोडून आला असतो तुम्ही इकडं? बर. मग कोल्हापूरला कधी जाणारा? येणार का कोल्हापूरला? केव्हा येणारा? कधी? या तुम्ही या आणि मला फोन करा. तुमचा नंबर मी दिलाय, मी तुम्हाला भेटतो. ठीक आहे बाबा? तर असे बाळू पाटील जे दिल्लीपर्यंत कुस्त्या खेळलेले एकेकाळचे नामवंत पैलवान, ज्यांचं नाव इतिहासामध्ये फार आदराने घेतलं जातं. आजपर्यंत मी पैलवानांची मुलाखती घेतो त्यावेळी पैलवान सुद्धा सांगतात की बाळू पाटील म्हणजे एक अप्रतिम असा पैलवान, देखना पैलवान, ज्याला बघायला जयश्री गडकर सुद्धा आल्या होत्या आणि त्या बाळू पाटलांना त्या भेटल्या होत्या. म्हणजे त्यांना सुद्धा त्याचा मोह आवरला होता. एवढी तब्येत चांगली असणारे. 2-2.5 हजार बैठका आणि 2-2.5 हजार दंड मारायचे हे बाळू पाटील. आज जरा त्यांची विस्मृती झालेली आहे, थोडं वयाच्या मानाने विसरलेले आहेत. पण जो अंतिम दिवस आहे ते एकदम साधारण परिवारामध्ये साधारण जीवन जगत आहेत. एक काळ त्यांनी गाजवलेला आणि खासबाग मैदानावर हिंद केसरी, चंबा मुतनाळ, कल्लापा वाळके, दादू चौगले, रस्तुमे हिंद यांच्यावर कुस्त्या खेळलेल्या आहेत. त्यांना सुद्धा आसमान दाखवण्याचं कार्य केलेलं आहे. तर असे पैलवान आज आपल्या समोर आहेत. आपण त्यांना पाहू शकता. एक चांगले आहेत, फक्त वय जास्त झाल्यामुळे त्यांना थोडं विस्मृती झालेली आहे. त्यामुळे ते इतिहास काय सांगू शकत नाही, पण त्यांचं शरीर ते सांगतंय की त्यांचं व्यक्तिमत्व काय असेल. त्यांची तब्येत आता बघितलं आणि ह्या शरीरामध्ये फरक जाणवतो. तर आज आपण यांचं शरीर पाहू शकताय कसं शरीर आहे. बघा, हे त्यांचं शरीर आहे. बाबा धरा फोटो काढू आपण तुमचा. हे बघा बाबांचा फोटो आणि हे त्यांचा आहे. तर हे एक फार मोठी ऊर्जा आहे. तर एवढंच मी सांगतो. आणि एकेकाळचे नामवंत मल्ल आहेत आणि एक चांगले पैलवान होते आणि त्यांनी इतिहासामध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे. जुनी लोक ह्यांचं आदरानं नाव घेतात. मी ज्यांना ज्यांना विचारते ते म्हणतात की बाळू पाटील एक आवडता पैलवान, गरीब पैलवान, सदैव लोकांच्या बरोबर चांगलं बोलणारा, सदैव ताकदीचा गर्व नसणारा, एकदम प्रामाणिक असणारा पैलवान म्हणजे बाळू पाटील. ते अंतिम दिवस असं जगत आहेत. तर सर्वांनी ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंट, महाराष्ट्र सरकारनं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगतो. आणि आज यांच्याजवळ आलो, त्यांचा फोटो पाहताना एक ऊर्जा मिळाली आणि मला एक माझ्या जीवनातलं सगळ्यात चांगलं काम मी करतोय असं मला याची जाणीव होते. कारण अशी लोक भेटणं म्हणजे माझं सुद्धा काहीतरी पुण्य आहे असं मला वाटतंय. एवढंच मी बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार बाबा. नमस्कार.